देशात हर्ड इम्युनिटी अद्याप नाही. देशाचा कोरोनामुक्तीचा आलेख चढा, 10 लाखांपेक्षा जास्त कोरोनामुक्त. देशात अनलॉक 3चे निर्देश, रात्रीची संचारबंदी रद्द, मात्र प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनचे नियम कायम. राज्यात प्रतिबंधित क्षेत्रात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन कायम करण्याचा निर्णय, मात्र अन्यत्र 5 ऑगस्टपासून मॉल सुरू होणार. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 59.84%. मॉरिशसमधली सर्वोच्च न्यायालयाची नवीन इमारत उभय देशांमधील सहकार्य आणि सामायिक मूल्यांचं प्रतीक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. गस्तीसाठी गेलेल्या आसाम रायफल्सच्या तुकडीवर मणिपूर इथं हल्ला, 3 जवान शहीद तर 6 जखमी. पुण्यातला कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात अँटीजेन चाचण्या आणि घरोघरी जाऊन तपासणी आणि सर्वेक्षण गरजेचं, प्रकाश जावडेकर. पुण्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासमवेत घेतली बैठक. राज्यातल्या शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण द्यायला सुरुवात, 1 लाख मजुरांना प्रशिक्षित करण्याचं उद्दिष्ट, दादाजी भुसे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता शालेय शिक्षण 12वीपर्यंत, 21व्या शतकातलं कौशल्य, गणित, विज्ञान आणि वैज्ञानिक शिक्षणावर भर, उच्च शिक्षण व्यवस्थेतही बदल. आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना 500 नव्या रुग्णवाहिका देणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे. नमस्कार, 4:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. देशात अद्याप हर्ड इम्युनिटी नाही असं आज आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं. देशात 10,20,000 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले असून देशाचा कोरोनातून बरे होण्याचा आलेख दिवसेंदिवस लक्षणीयरित्या वाढत आहे. 16 राज्यात कोरोनामुक्तीचा दर राष्ट्रीय दरापेक्षा जास्त आहे, अशी माहिती आज आरोग्य मंत्रालयानं नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. देशाचा कोरोनामुक्तीचा दर एप्रिल महिन्यात 7.85% होता. हा दर आता 64.44% झाला आहे. वैद्यकीय कर्मचारी घेत असलेल्या मेहनतीचा तसंच केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेल्या व्यवस्थापनाचा हा सकारात्मक परिणाम आहे, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जगातल्या इतर देशांच्या तुलनेत भारताचा कोरोनामुक्तीचा दर उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा खूप जास्त आहे. आतापर्यंत 10 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, तर 5,28,242 कोरोनाबाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. जगाच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर खूपच कमी असून तो सध्या 2.21% आहे, तर 24 राज्यांमध्ये कोरोनामुक्तीचा दर 1% कमी आहे, असं आरोग्य मंत्रालयानं यावेळी सांगितलं. केंद्रीय गृह मंत्रालयानं काल अनलॉक 3च्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. 1 ऑगस्ट 2020 पासून अनलॉकचा 3रा टप्पा लागू होणार आहे. या अंतर्गत रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली आहे. योगाभ्यास संस्था आणि जिम 5 ऑगस्टपासून सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय प्रमाणित कार्यपद्धती जारी करेल. त्या अंतर्गत दिलेल्या नियमांचं कठोर पालन बंधनकारक असेल. शारीरिक अंतर आणि इतर नियमांचं पालन करून स्वातंत्र्य दिन साजरा करायला परवानगी देण्यात आली आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत सल्लामसलत केल्यावर शाळा, महाविद्यालय आणि खासगी शिकवणी वर्ग 31 ऑगस्टपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वंदे भारत मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाला मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात मात्र लॉकडाऊनच्या सर्व नियमांचं 31 ऑगस्टपर्यंत पालन करणं बंधनकारक असेल. प्रतिबंधित क्षेत्रांची यादी संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाईल. दरम्यान देशात आतापर्यंत 10 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 32,553 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 10,20,582 झाली आहे. देशात गेल्या 24 तासात 52,129 नव्या रुग्णांची नोंद झाली.
त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 15,83,792 इतकी झाली आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर 64.44% झाला आहे. गेल्या 24 तासात देशात 775 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना मृतांची एकूण संख्या 34,968 इतकी झाली आहे. सध्या देशातला कोरोना मृत्यूदर 2.21% खाली आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. राज्य सरकारनंही मिशन बिगिन अगेनसाठी काल नवे दिशानिर्देश जारी केले. त्यानुसार राज्यात प्रतिबंधित क्षेत्रात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून काही निर्बंध शिथिल केले आहेत. सर्व बाजारपेठा आणि दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत उघडी राहतील. तसंच 5 ऑगस्टपासून मॉल्स उघडायला देखील सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मॉल्समधली चित्रपटगृह, फूड कोर्ट सुरू करायला मात्र बंदी कायम राहील. मॉल्समधली रेस्टॉरंट आणि फूड कोर्टचं किचन सुरू करायला परवानगी देण्यात आली असून खाद्यपदार्थ घरपोच पाठवायला मुभा देण्यात आली आहे. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये 15% किंवा कमाल 15 व्यक्तींच्या उपस्थितीत काम करता येईल. तसंच खासगी कार्यालयेही 10% क्षमतेनं सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. सांघिक खेळ वगळता गोल्फ, नेमबाजी, जिम्नॅस्टिक, टेनिस, बॅडमिंटन, मल्लखांब या खेळांना 5 ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. मात्र हे खेळ खेळताना सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याची अट घालण्यात आली आहे. टॅक्सी आणि कॅबमध्ये चालक आणि 3 प्रवासी, रिक्षामध्ये चालक आणि 2 प्रवासी, तसंच दुचाकीवर दोघांना हेल्मेट आणि मास्कसह प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरणं अनिवार्य राहील. जलतरण तलाव बंदच राहतील. अत्यावश्यक सेवांसाठी जिल्हा अंतर्गत प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. विवाह सोहळ्यासाठी 23 जून रोजी जारी केलेले आदेश कायम राहतील. दरम्यान राज्यात काल 7,478 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 2,39,755 झाली आहे. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 59.84% झालं आहे. राज्यात काल 9,211 नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,06,51 इतकी झाली आहे. यापैकी 1,46,129 कोरोनाबाधितांवर सध्या राज्यभरात उपचार सुरू आहेत. राज्यात काल 298 कोरोना मृत्यूंची नोंद झाली असून कोरोना मृतांची एकूण संख्या 14,463 झाली आहे. राज्यातला मृत्यूदर 3.61% इतकाच झाला आहे. राज्यात सध्या 8,88,623 जण गृह विलगीकरणात आहेत, तर 40,777 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. मॉरिशसमध्ये पोर्ट लुईस येथे बांधण्यात आलेली सर्वोच्च न्यायालयाची नवीन इमारत भारत आणि मॉरिशस सहकार्य आणि सामायिक मूल्यांचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मॉरिशसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचं आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी संयुक्तपणे उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. निर्धारित वेळेत आणि कमी खर्चात हे काम पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी मॉरिशसचं अभिनंदन केलं. भारतानं मॉरिशसला दिलेल्या $353 दशलक्ष विशेष आर्थिक पॅकेज अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. मॉरिशसच्या कामगिरीचा भारताला अभिमान वाटतो, असं पंतप्रधान म्हणाले. भारताच्या विकास धोरणांच्या केंद्रस्थानी मॉरिशसला स्थान असल्याचं पंतप्रधान म्हणाले. मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 3 जवानांना हुतात्म्य आलं, तर 6 जवान जखमी झाले. म्यानमार सीमेलगतच्या खोंगटल परिसरात पीपल्स लिबरेशन आर्मी या स्थानिक गटाच्या दहशतवाद्यांनी आधी IED स्फोट घडवला. त्यानंतर गस्त घालण्यासाठी गेलेल्या आसाम रायफल्सच्या तुकडीच्या जवानांवर गोळीबार केला. जखमी जवानांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर देशात व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागले असून निर्बंध आता शिथिल करण्यात येत आहेत. कोविड म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि डिजिटल इंडिया यांचं महत्त्व जाणून घेण्यासाठीची हाक असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. आत्मनिर्भर भारतासाठी व्यवसाय सुलभता या विषयावरच्या भारतीय उद्योग महासंघाच्या राष्ट्रीय डिजिटल परिषदेचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते.
सरकार आणि उद्योग क्षेत्रानं भागीदार म्हणून काम करावं आणि कर चुकवेगिरी करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सरकारला सक्रिय मदत करावी. भारतीय उद्योग महासंघासारख्या संस्थांनी व्हिसल ब्लोअरची भूमिका बजावावी असं आवाहन त्यांनी केलं. धोरण सुलभतेसाठी आपण कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले. विश्वासार्ह तसंच प्रभावी आणि सक्षम व्यापार भागीदार म्हणून भारताकडे जग पाहत आहे असं त्यांनी सांगितलं. देशात सध्या दररोज 5 लाखांहून अधिक नमुने तपासण्यात येत असून पुढच्या 1-2 महिन्यात हे प्रमाण 10 लाखांपर्यंत नेण्याबाबत विचार सुरू आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. CSIR अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं कोविड-19ला आळा घालण्यासाठी उपयोगात आणलेल्या तंत्रज्ञानावर आधारित माहितीचा संक्षिप्त संग्रह त्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यामध्ये कोविड-19 तंत्रज्ञान आणि उत्पादनांचा समावेश असून यापैकी 60हून अधिक तंत्रज्ञान व्यावसायिक उत्पादनासाठी हस्तांतरित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करणाऱ्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या नव्या धोरणाद्वारा शाळा आणि उच्च शिक्षण व्यवस्थेत मोठं परिवर्तन घडवून शिक्षण प्रक्रिया अधिक लवचिक आणि मुक्त करण्यावर भर देण्यात आला आहे. तसंच बहुशाखीय शिक्षण प्रणालीही सुरू केली जाणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नावही यापुढे शिक्षण मंत्रालय असं असेल. शिक्षण क्षेत्रातल्या विविध नियामक संस्थांच्या ऐवजी भारतीय उच्च शिक्षण परिषद ही एकच नियामक संस्था असेल. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर तसंच मनुष्यबळ विकास सचिव अमित खरे यांनी नव्या धोरणाविषयी माहिती दिली. 34 वर्षांनंतर देशात नवं शिक्षण धोरण मंजूर झालं आहे असं पोखरियाल यांनी सांगितलं. नव्या धोरणानुसार पूर्व प्राथमिक शिक्षणापासूनच शैक्षणिक सार्वत्रिकीकरणावर भर देण्यात आला आहे. 2030 पर्यंत 100% मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा उद्देश आहे. या धोरणामुळे 2 कोटी शाळाबाह्य मुलं शिक्षण प्रवाहात परत येऊ शकतील. सध्याच्या शैक्षणिक पद्धतीत असलेले 10+2 म्हणजेच 10वी आणि 12वी असे टप्पे बदलून आता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 11वी, 12वी ते पदवी अशा टप्प्यांमध्ये शिक्षण विभागलं जाईल. सध्याची बोर्ड व्यवस्थाही बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वयवर्ष 3 ते 6 हा आजपर्यंत समाविष्ट न झालेला वयोगट शालेय अभ्यासक्रमात येईल. या 3 वर्षांच्या अंगणवाडी किंवा पूर्व प्राथमिक शिक्षणासह शालेय शिक्षण 12 वर्ष असेल. किमान 5वी पर्यंतचं शिक्षण मातृभाषेत किंवा प्रादेशिक भाषेत दिलं जाईल. कुठलीही भाषा विद्यार्थ्यांवर लादली जाणार नाही. त्यानंतर 9वी पर्यंत मातृभाषेत शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य दिलं जाईल. शालेय शिक्षणात 21व्या शतकातलं कौशल्य, गणिती ज्ञान आणि वैज्ञानिक शिक्षण यावर भर दिला जाईल. तसंच कला, वाणिज्य अशा नव्या शाखांमध्ये इतर विषयही घेण्याची मुभा. त्याशिवाय 6व्या इयत्तेनंतर व्यावसायिक आणि अभ्यासक्रमेतर इतर विषय घेण्याचीही मुभा असेल अशी माहिती शालेय शिक्षण सचिव अनिता कारवाल यांनी दिली. उच्च शिक्षणातही बदल करण्यात आले आहेत. येत्या काळात उच्च शिक्षण संस्थांमध्ये 3.5 कोटी जागा वाढवल्या जातील. बहुशाखीय लवचिक अभ्यासक्रमासह सर्वसमावेशक पदवी शिक्षण दिलं जाईल. उच्च शिक्षणासाठी एकच नियामक आयोग असेल. पदवी शिक्षण 3 किंवा 4 वर्षांसाठी, पदव्युत्तर शिक्षण 1 किंवा 2 वर्षांसाठी किंवा पदवी पदव्युत्तर एकत्रित शिक्षण 5 वर्षांसाठी असेल. MPhil ही पदवी आता रद्द करण्यात आली आहे. तसंच शिक्षण काळात अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट स्थापन केलं जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात क्रेडिट मिळू शकेल. राष्ट्रीय तंत्रज्ञान शिक्षण संस्थांमधून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जाईल. तसंच बहुभाषिकतेलाही प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय संस्थेची स्थापना केली जाईल. शैक्षणिक क्षेत्रातली गुंतवणूक सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% वाढवण्याचा प्रस्ताव आहे. तसंच शैक्षणिक क्षेत्रात शालेय आणि महाविद्यालयीन शुल्काचं नव्या यांनीही या नव्या शैक्षणिक धोरणाचं स्वागत केलं आहे. नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी मिळणं हा शालेय आणि उच्च शिक्षण प्रणालीत परिवर्तनात्मक सुधारणा घडवून आणणारा ऐतिहासिक क्षण आहे अशी प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. आणि यामध्ये 12 वर्ष जी पहिली आहेत म्हणजे अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन आहे. अंगणवाडी आता बालवाडीच्या रूपात काम करतील. 3ऱ्या वर्षापासून 8व्या वर्षापर्यंत 5 वर्षाचा एक कालखंड आहे ज्यामध्ये
त्यांना कॉग्निटिव्ह स्किल्सवर भर देण्यात आहे. त्यानंतरची 3 वर्ष विषय प्रवेश आहे. त्यानंतरची 3 वर्ष विषयाची जास्त माहिती, 4 वर्ष विषयांची जास्त माहिती आहे. 5, 3 आणि 8 असं 12 वर्षाचा हा कालखंड आहे. त्यामुळे त्याचा फार चांगला आकृतीबंध तयार होईल. याच्याशिवाय लर्निंग आउटकमवर भर देण्यात आलेला आहे. वेगवेगळे विषय हायर एज्युकेशनला घेता येतील. हायर एज्युकेशनचा जो आज 25% आपला रेट आहे तो येणाऱ्या 15 वर्षामध्ये 50% न्यायचा असा सुद्धा कार्यक्रम आखलेला आहे. पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यानं 40 कोटींचा टप्पा पार केला आहे. या खात्यांमध्ये 1,30,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आलेली ही योजना आर्थिक सहाय्य, कर्ज, विमा तसंच निवृत्ती वेतनासाठी उपयुक्त ठरत आहे. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारनं आरोग्यविषयक सोयी सुविधांमध्ये वाढ करून योग्य ती अंमलबजावणी करावी, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. पहिलं म्हणजे कंटेनमेंट झोन, जिथे जास्त इन्फेक्शन आहे तिथे काही नव्या एरियामध्ये सुद्धा कंटेनमेंट करावं लागेल. प्रत्येक कंटेनमेंट झोनचा रिव्ह्यू करावा लागेल आणि कंटेनमेंट झोन जो केला तिथे मात्र कडक अंमलबजावणी केली पाहिजे, कारण तिथून इन्फेक्शन्स बाहेर जातात. हाच मुद्दा आहे. त्याच भागामध्ये घराघरात जाऊन अँटीजेन टेस्ट केल्या पाहिजेत आणि अँटीजेन टेस्ट बरोबरच बाकीचेही सर्व्हे केले पाहिजेत की घराघरामध्ये कोण आहेत, कुणाला होण्याची शक्यता असते, असा सर्व्हे सुद्धा केला पाहिजे. पुण्यामध्ये आता येणाऱ्या 15-20 दिवसात बेडची संख्या कमी पडू शकते, म्हणून जरा बेड्स सगळ्या प्रायव्हेट आणि पब्लिक सोर्सेसमधून काढवल्या पाहिजेत आणि जे स्वयंसेवी संस्था आहेत त्यांची मदत मिळते त्या सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री बैठक करणारे त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार होऊन निर्णय व्हावेत अशी माझी निश्चित अपेक्षा आहे. पुण्यातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधान भवन सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत जिल्ह्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. ठाकरे यांनी यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. बैठकीला कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसंच राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजय मेहता यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. राज्यातील शेतमजुरांसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून सुमारे 1 लाख शेतमजुरांना प्रशिक्षित करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. सध्या कापूस आणि मका या पिकांसाठी फवारणीची कामं मोठ्या प्रमाणावर करावी लागणार असल्यानं ही प्रमुख पिकं असलेल्या क्षेत्रात कीटकनाशक फवारणीचं कौशल्य आधारित प्रशिक्षण शेतमजुरांना देण्याचा कार्यक्रम प्राधान्यानं हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून प्रशिक्षण घेतलेल्या शेतमजुरांना प्रमाणपत्र देखील देण्यात येईल आणि त्याची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाईल, असं कृषी मंत्र्यांनी सांगितलं. शेतमजुरांना हे प्रशिक्षण दिल्यामुळे कीटकनाशकांचा योग्य वापर होईल आणि मजुरांची सुरक्षितता जपली जाईल. त्याचप्रमाणे कामाची गुणवत्ता, दर्जा आणि वेग सुधारायला मदत होऊन शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल, असं भुसे यांनी सांगितलं. या प्रशिक्षणाबाबत संबंधित जिल्ह्यातील आत्मा प्रकल्प संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून ग्रामीण भागातील शेतमजुरांनी नोंदणी करावी आणि प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असं आवाहन
कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी केला आहे. राज्यातल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना 500 नव्या रुग्णवाहिका देणार असून या नव्या रुग्णवाहिका महिनाभरात उपलब्ध होतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात राज्यातल्या आरोग्य केंद्रांमधल्या जुन्या झालेल्या 1000 रुग्णवाहिका टप्प्याटप्प्यानं बदलून त्या जागी नवीन रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार यावर्षी 500 आणि पुढच्या वर्षी 500 अशा नव्या रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याचं टोपे यांनी निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. यावर्षीसाठीच्या नव्या रुग्णवाहिका घेण्यासाठी 89,48,00,000 रुपये अंदाजित खर्चाला प्रशासकीय मान्यता नुकतीच देण्यात आली असून त्यानुसार 1 महिन्याच्या कालावधीत नवीन रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत. या नव्या रुग्णवाहिका 253 प्राथमिक आरोग्य केंद्र, 137 ग्रामीण रुग्णालय, 106 जिल्हा आणि उपजिल्हा तसंच स्त्री रुग्णालय आणि 4 प्रादेशिक मनोरुग्णालयांना मिळतील असंही टोपे यांनी सांगितलं. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 7 सप्टेंबरपासून आयोजित करायला राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातल्या शासकीय कंत्राटदारांना विद्यमान कंत्राटाबाबतच्या अडचणींसंदर्भात सहाय्य तसंच उपाययोजना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं काल झालेल्या बैठकीत घेतला. या अंतर्गत कंत्राटदारानं शासकीय कामाच्या पूर्णत्वासाठी मुदतवाढीची विनंती केली तर त्याला 15 मार्च 2020 ते 15 सप्टेंबर 2020 अशी 6 महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल. या काळासाठी भाववाढी संदर्भात कंत्राटातल्या अटी आणि शर्ती लागू असणार आहेत. कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना विशाल प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठीच्या निकषात आणि या उद्योगांमधल्या रोजगाराच्या निकषात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प आणि आशियाई विकास बँकेशी करार करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. धर्मादाय आयुक्त संस्थेतल्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती साखळीत समतोल साधण्याच्या दृष्टीनं संबंधित अधिनियमात सुधारणा करायलाही राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत सेवेत असलेले पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांची निवासस्थानं कोविड-19 प्रादुर्भाव असेपर्यंत त्यांच्याकडेच ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. या निर्णयाचा लाभ बदली, सेवानिवृत्त, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेले अधिकारी आणि कर्मचारी तसंच सेवेत असताना अकाली मृत्यू झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कुटुंबियांना होईल. ज्या प्रकरणांमध्ये 3 महिन्यांची भाडेमाफ सवलत 23 मार्च नंतर संपली किंवा संपणार असेल त्या प्रकरणांमध्ये अर्जदारानं विनंती केलेली तारीख किंवा कोरोना संसर्गामुळे लागू झालेले निर्बंध असेपर्यंत सेवा निवासस्थानं ताब्यात ठेवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तसंच ज्या प्रकरणांमध्ये सेवा निवासस्थान ताब्यात ठेवायला सक्षम प्राधिकाऱ्यांनी यापूर्वी दिलेली मुदतवाढ 23 मार्च किंवा त्यानंतर संपली किंवा संपणार असेल अशा प्रकरणांमध्येही अर्जदारानं विनंती केलेली तारीख किंवा कोरोना संसर्गासाठी निर्बंध असेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उपरोक्त दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांना केवळ परवाना शुल्क भरावं लागणार आहे. निसर्गाची लहर, कधी अतिपाऊस, कधी गारपीट तर कधी दुष्काळ, कधी बियाणांची कमतरता तर कधी खराब बियाणं, यावर मात करत शेती करणं हे सोपं नाही. पण त्या निसर्गाचा मान राखत नैसर्गिक शेती करून इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे यवतमाळच्या सुभाष शर्मा यांनी. यवतमाळपासून 25 किलोमीटर अंतरावर तिवसा इथं सुभाष शर्मा यांची 17 एकर शेती आहे. गेली 25 वर्ष ते स्वतः नैसर्गिक शेती करत आहेत. जैविक असो का रासायनिक असो, म्हणजे या शेती व्यवस्थेत तो खर्च कमी झाला, त्या शेतीत खर्च वाढते, फवारा मारला का अजून रोग येते, मग अजून फवारा, म्हणजे खर्चावर खर्च रासायनिक शेतीत. पण याच्यात मातीचा पोत हा सुधारला, ऑर्गॅनिक कार्बन त्याचा डेव्हलप झाला, झाडं वाढले शेतात का तुमच्या इथे प्रतिकारक क्षमता पिकात तयार होते आणि मित्रकिडीची संख्या एवढी वाढायला लागते का तुम्हाला कीड नियंत्रण करावं लागत नाही. नैसर्गिक शेतीचा प्रयोग सुरू केल्यावर 2-3 वर्ष त्यांना कमी उत्पादन मिळालं, पण नंतर मात्र चांगलं उत्पादन मिळू लागलं. ते बियाणं वापरतात ते घरचंच, त्यामुळे बियाणं वाया तर जात नाहीच आणि पीकही जोमानं येतं. सोयाबीनच्या लागवडीतून त्यांना खर्च वजा जाता
एकरी ₹1,00,000 उत्पन्न मिळत आहे. का मी ज्यावेळेपासून नैसर्गिक शेती करतो आहे त्या शेती व्यवस्थेत मी माती घडवली. माझ्या इथे माती त्याचं ऑर्गॅनिक कार्बन 2च्या वर गेला आहे. 2च्या वर गेल्यामुळे माझ्या पिकावर रोगराई येत नाही. रोगराई आला नाही तर फवारणी करावं लागत नाही, कारण पिकात रोगप्रतिकारक क्षमता आहे. रासायनिक खतांचा वापर टाळल्यामुळे जमिनीत मुरणारं पाणी विषारी होत नाही आणि प्रदूषणही टळतं. त्यामुळे भेंडी, चवळी, कोहळा, भोपळा आदी पिकं बहरली आहेत. विषमुक्त पिकाला जाणकार ग्राहकांची मागणी असल्यामुळे कोरोनाच्या संकट काळात सुद्धा सुभाष शर्मा यांनी 10 मजुरांच्या हातांना काम दिलं आहे. आपल्याला भरभरून देणाऱ्या मातीचा आणि निसर्गाचा मान राखला तर तो निसर्गही आपल्याला भरभरून देतो, हे सुभाष शर्मा यांनी नैसर्गिक शेती करून सिद्ध केलं आहे. पुण्यातल्या पिंपरी चिंचवड शहरातील तळवडी इथं वाहनांचे सुटे भाग बनवणारी एक लघु उद्योग कंपनी 3 महिन्यांपासून बंद आहे. लॉकडाऊनमुळे इथं काम करणारे परप्रांतीय मजूर आपापल्या गावी परतले. कंपनी बंद असल्यामुळे आर्थिक फटका बसू लागला. मात्र शेवटी कंपनी पूर्वपदावर आणणं त्यांच्यापुढे मोठं आव्हान होतं. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले तरी कामगारांची चणचण फासू लागली. त्या दरम्यान त्यांना आजूबाजूच्या परिसरातल्या घरकाम करणाऱ्या महिलांच्या हाताला काम नसल्याचं कळलं. तत्काळ माहिती घेऊन त्या महिलांना कामाची सर्व माहिती करून देण्यात आली. महिलांनीही काम शिकून घेतलं. यामुळे कंपनीला तर फायदा झालाच, त्याचबरोबर महिलांची आर्थिक अडचणही दूर झाली आहे. घरी बसून होतो. आताशी कशी ह्या कंपनीत कामाला आलो तेव्हापासून थोडं कसं तरी घर भागवतात. तर इतक्या दिवस आम्ही घरी बसून होतो तेव्हा मुलं बाळा जगवायला लई मुश्किल जगवले. आम्ही इथं काम करतात, आम्हाला शिकवलं आणि त्याच्यानंतर आम्ही जॉब काढू शकतो CNCवर. पाऊस आणि हवामान वृत्त. मुंबईत अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीसह काही ठिकाणी रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. येत्या 36 तासात कोकण आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 28 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अनुषंगानं आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण DD सह्याद्री न्यूज या YouTube चॅनलवर पाहू शकता. तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी @DD सह्याद्री न्यूज या ट्विटर हँडलला जरूर फॉलो करा. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात हर्ड इम्युनिटी अद्याप नाही. देशाचा कोरोनामुक्तीचा आलेख चढा. 10 लाखांपेक्षा जास्त कोरोनामुक्त. देशात अनलॉक 3चे निर्देश. रात्रीची संचारबंदी रद्द. मात्र प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनचे नियम कायम. राज्यात प्रतिबंधित क्षेत्रात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन कायम करण्याचा निर्णय. मात्र अन्यत्र 5 ऑगस्टपासून मॉल सुरू होणार. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 59.84%. मॉरिशसमधली सर्वोच्च न्यायालयाची नवीन इमारत उभय देशांमधील सहकार्य आणि सामायिक मूल्यांचं प्रतीक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. गस्तीसाठी गेलेल्या आसाम रायफल्सच्या तुकडीवर मणिपूर इथं तर 6 प्रतिबंधित क्षेत्रात अँटीजेन चाचणी आणि घरोघरी जाऊन तपासणी आणि सर्वेक्षण गरजेचं. प्रकाश जावडेकर. पुण्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासमवेत घेतली बैठक. राज्यातल्या शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण द्यायला सुरुवात. 1 लाख मजुरांना प्रशिक्षित करण्याचं उद्दिष्ट. दादाजी भुसे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता शालेय शिक्षण 12वीपर्यंत. 21व्या शतकातलं कौशल्य, गणिती ज्ञान आणि वैज्ञानिक शिक्षणावर भर. उच्च शिक्षण व्यवस्थेतही बदल. आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना 500 नव्या रुग्णवाहिका देणार. आरोग्यमंत्री राजेश टोपे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.